चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता काय करायचं 2.5 आदिवासी विकास हा जो टॉपिक आहे या टॉपिकची आपण थिअरी बघितली. आता आपल्याला याच्यावरचे PYQ बघायचे आहेत. ठीक आहे, या डाव्या साईडला आपल्याला दिसतं इकडे आपण आपली PDF ही घेतलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण टॉपिक घेतलेला आहे ती. ओके, चला पहिला प्रश्न बघा, 65 नंबरचा प्रश्न आहे पहिला. ठीक आहे, 65 क्रमांकाचा प्रश्न आहे बघा, 2020ला आलेला. महाराष्ट्र शासनाने राज्यातील आदिवासी आणि बिकर आदिवासी क्षेत्रातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी कोणत्या केंद्राची स्थापना केलेली आहे? लक्षात येत आहे कुठल्या केंद्राची स्थापना केली असा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, आपण पर्याय वाचू. आपण इथं माहिती आहे, आपण तू पूर्ण नोट्स वाचली, आपण याच्यामध्ये कुठं असं कुठलंही केंद्र स्थापन केलं किंवा काय असं वाचलं नाही, तरी पण बघा, तरी पण उत्तर निघणार आहे. कसं निघणार आहे मी सांगतो. ठीक आहे, अप्रोच महत्त्वाचा आहे याच्या आडीमध्ये. ओके, बघा पर्याय वाचा. पहिला पर्याय काय, म्हणजे पहिलं ए स्टेटमेंट काय आहे? शिशु स्वागत केंद्र. बी काय आहे? नव तेजस्विनी केंद्र. सी काय आहे? उमेद अभियान केंद्र. आणि डी काय आहे? ग्राम बाल विकास केंद्र. तुम्हाला काय म्हटलं? निगेशन मेथड वापरायची. बघा आता ब स्टेटमेंटमध्ये काय वापरलं त्यांनी? नव तेजस्विनी. आपण बघितलं आहे महिला या टॉपिकमध्ये नव तेजस्विनी ही महिलांची उद्यमी योजना आहे, उद्यमी. ठीक आहे, त्यामुळं उद्यमी संदर्भात महिलांचे येणार नाही. उमेद अभियान आपल्याला माहिती आहे महिलांसंदर्भातलं त्यांची उपजीविकेचा आहे, त्याच्या अंतर्गत अस्मिता योजना चालू जाते. त्यामुळे बी आणि सी पर्याय हा येणारच नाही. आता आपल्याला करायचे, आपलं कन्फ्युजन आहे शिशु स्वागत केंद्र का ग्राम बाल विकास केंद्र. आपल्याला बघा शिशु स्वागत नावावरूनच काय कळतं आहे? शिशु म्हणजे नुकतंच जन्म आलेला आणि स्वागत म्हणजे त्याचं काय, थोडक्यात काय एकदम छोटा आहे, त्याचं स्वागत करणं म्हणजे त्याला इमिजिएट दिल्या जाणाऱ्या सेवा असणार आहेत. येतं लक्षात, म्हणजे त्याचा जन्म झाल्या इमिजिएट दिल्या जाणाऱ्या सेवा असणार आहे असं आपल्या नावावरून लॉजिक लागतं आहे, पण आपल्याला फिक्स माहीत नाही. मग आपण चौथा पर्याय बघूया. चौथं वाक्य ग्राम बाल विकास केंद्र. बघा आदिवासी आणि बिगर आदिवासी दोन्ही म्हटलं आहे, म्हणजे आता बघा ग्राम नाव एक त्याच्यामध्ये आलं आहे, दुसरं म्हणजे बालविकास. आपल्याला काय म्हटलं आहे? अतितीव्र कुपोषित बालकांसाठी, आणि बालकांसाठी बालविकास केंद्र असणार ना, त्याच्यामुळे ड स्टेटमेंट असणार ऑप्शन क्रमांक 4. तुम्हाला असं एकदम ना प्रश्न डिकोडच करायला लागेल. मी तुम्हाला सांगितलेली ही सगळी प्रोसेस एक्झाम हॉलमध्ये झाली पाहिजे. मी काय सांगतो, अगेन्स्ट 50% किंवा 50%पेक्षा सुद्धा जास्त प्रश्न तुम्हाला नवीनच येणार आहेत प्रत्येक वेळी एक्झाम हॉलमध्ये. पण तुमची मेंटॅलिटी अशी आताच बनवा की आपल्याला लॉजिक लावून सोडवायचे आहेत त्याला. ठीक आहे, आपली फॅक्ट एकदम क्लिअर करणार आहे आपण डेटाबेस, त्याच्या पुढे प्रश्न जाणारच आहे, तरीसुद्धा जाणार आहे. तो गेला की कसं सोडवायचा, तर असा प्रश्न सोडवायचा. पुढचा बघा प्रश्न 44 नंबरचा प्रश्न, बरोबर विधान ओळखा. आता काय आहे इथं? मेक्सिकोतील मूळ रहिवाशांच्या पासोवा चळवळीने त्यांच्या संविधानानुसार कायदा तयार करण्यासाठी पेसा संदर्भ घेऊन मसुदा मागवला आहे. म्हणजे आपला जो पेसा ॲक्ट आहे बघा इकडं, आपण जो पेसा ॲक्ट आदिवासींच्या संदर्भातला जो केलेला आहे इथं बघा पेसा ॲक्ट हा, तर त्या पेसा ॲक्टच्या संदर्भातलं इथं स्टेटमेंट आलेलं आहे. दुसरं वाक्य काय म्हणते बघा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा, मनरेगा आणि माहितीचा अधिकार म्हणजे RTI याच्यामध्ये बऱ्याच अंशी पेसा कायद्यातील तरतुदींचा वापर केला गेला आहे. आपल्याला पटू नाही पटू वाक्य वाचा. पुढं काय आहे? सर्वोच्च न्यायालयाने समता आणि नियमगिरी खटल्यात आदिवासी ग्रामसभांना अधिक सक्षम केले. आता आपल्याला खटलाच माहिती नाही, त्यामुळे सक्षम केले की नाही माहिती नाही. पुढं बघा, पेसा कायदा लागू होण्याने ग्रामसभेचे आदिवासी क्षेत्रातील सर्वश्रेष्ठत्व अबाधित ठेवले. हे मात्र डेफिनेटली बरोबर आहे. आपण तुम्हाला मी इथंच एक्सप्लेन काय केलं होतं पेसा ॲक्ट करताना थिअरीमध्ये, की तिथं काय केलं होतं की आदिवासींची परंपरा वेगळी आहे, त्यांना ग्रामीण स्तरावरती लोकल स्तरावरती निर्णय घ्यायची सवय लागली होती. त्यामुळे त्यांचं ते एक प्रकारे प्रभुत्व होतं किंवा श्रेष्ठत्व होतं, ते तसंच्या तसं ठेवणं गरजेचं होतं. ते वाक्य 4मध्ये म्हटलं आहे, म्हणजे डी बरोबर पाहिजे. त्यामुळे पहिलं ऑप्शन येणार नाही, डी इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे. ठीक आहे, आपल्याला एक स्ट्रॉंग स्टेटमेंट सापडलं. आता बाकीचं काहीच माहिती नाही आपल्याला, बाकीचं यातलं आपल्याला कुठलंच काय माहिती आहे का? काहीच माहिती नाही. मग इथं वापरायचं आपण ॲप्रोच काय आपला HRDचा, कमीत कमी चुकीचं जास्तीत जास्त बरोबर. माहिती नाही तर मग डायरेक्ट सगळ्यात जास्त 3 वाक्य बरोबर असणारं उत्तर लिहायचं. पर्याय क्रमांक 2च उत्तर आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2च उत्तर आहे. आता पुढे बघा 43 नंबरचा प्रश्न, कोणत्या योजनेअंतर्गत आदिवासी जमातीला विहीर खोदण्यास अनुदान दिले जाते? ठीक आहे, कोणत्या योजनेअंतर्गत आदिवासी समाजाला, ठीक आहे, आदिवासी जमातीला विहीर खोदण्यासाठी अनुदान दिले जाते? बघा असा प्रश्न वाचल्यानंतर 2020चा प्रश्न आहे, ऑप्शन बघायच्या आधी. ठीक आहे, ऑप्शन तुम्हाला योजना माहिती असली तर वेल अँड गुड, माहिती नसली तरी आधी ऑप्शन बघा. नेहमी काय करायचं, प्रश्न वाचला की आधी ऑप्शनकडे जायचं. ऑप्शन पॅटर्न काय आहे? ठीक आहे, ऑप्शन पॅटर्न बघितला. ठीक आहे,
आता बघा, विहीर खोदण्यासाठी आदिवासी समाजाला काय म्हटलं की अनुदान. शासन काय करेल? 10 योजना करून ठेवाल का सांगा अनुदान द्यायला? एका हेडखाली एकच योजना असणार आहे ना. आदिवासी समाजाला विहीर खोदायला एकच योजना असणार आहे पर्टिक्युलरली. मल्टिपल योजना करून ठेवाल का? इथं काय ऑप्शन दिलं आहे बघा, एक वरीलपैकी सर्व. हा कधीच येऊ शकत नाही ऑप्शन. ठीक आहे, डायरेक्ट कट होतं तुमचं. म्हणजे तुम्हाला 4मध्ये डिवाईड करायचं होतं, ते 3मधलं एक आता उत्तर निवडायचं. ठीक आहे, आपण बघूया पुढं. आता बघा, बिरसा मुंडा कृषी सिंचन योजना. बघा, GS4मध्ये तुम्ही ॲग्री इकॉनॉमिक्स जो करता का नाही, परत तुम्हाला वाटेल की यार मास्तर तिकडचं सांगायला लागला. मी तुम्हाला काय म्हटलं, सगळं सब्जेक्ट इंटिग्रेटेड आहेत. GS4मध्ये तुम्ही ॲग्री इकॉनॉमिक्स करताना प्रत्येक योजना ॲग्रीची डिटेलमध्ये करता. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि SC समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आहे सिंचनासाठी. त्याच्यामध्ये विहीर वगैरे सगळं येतं, ते GS4मध्ये आहे. तिकडं मी जर काही घेतलं तर त्याचं सांगतो तुम्हाला. ठीक आहे, येतं लक्षात. तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 100% बिरसा मुंडा हे आदिवासींसाठी म्हणजे त्यांचे नेते आहेत, त्यांच्या नावानं आहे. ए तर डेफिनेटली बरोबर आहे. ठक्कर बाप्पा कृषी विकास योजना, ठक्कर बाप्पांच्या नावानं काय आहे? आदिवासी वस्ती सुधार योजना आहे. त्यामुळे बी तर नाही येणार. पुन्हा काय? आदिवासी कृषी पंप योजना, अशी कुठली योजना नाही. आणि महात्मा गांधींच्या नावानं पण योजना नाही. त्यामुळं पर्याय 1 हे उत्तर येतं आहे. ठीक आहे, 2 ऑप्शन एका वेळी येणार नाही. येतं लक्षात? पर्याय क्रमांक 1 उत्तर. आता पुढे बघा, 13 नंबरचा प्रश्न आला आहे. ठीक आहे, खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 2021ला आलेला. बघा, पहिलं वाक्य काय म्हणतं आहे? झारखंडमधील कातीकूड तालुका पहाडपूर या गावातील सुशीला मुरुम या महिलेने स्वतःचा लहानती हा बचत गट सुरू केला. मला ह्या वाक्यावरनं तुम्हाला काय सांगायचं आहे? MPSC काय करते तुमच्यासोबत थोडंसं समजून घ्या. पेपर सेटर तुमच्यासोबत माइंड गेम खेळतो, माइंड गेम. तुम्ही त्या एक्झाम हॉलमध्ये आहे, तुम्ही पेपर नीट अनालिसिस नाही केले आणि तुमच्यासमोर जर असा प्रश्न पडला सुरुवातीच्या झोनमध्ये, ते पण पेपरच्या, तुम्हाला सांगा तुमच्या डोक्यामध्ये काय येईल? तुम्हाला असं वाटेल की यार काय वाचतोय मी आणि काय करतोय, म्हणजे मला काहीच येत नाही, तुम्हाला असं फिलिंग यायला लागेल. लक्षात येतं आहे? पेपर सेटरचा माइंडसेट लक्षात घ्या. तुम्हाला काहीही विचारायला लागला या प्रश्नामध्ये. काय विचारलं इथं? झारखंडमधला एक तालुका आहे, त्या एका तालुक्यामध्ये एक महिला आहे आणि त्या महिलेने एक बचत गट चालू केला, त्याचं नाव माहिती पाहिजे. शक्य आहे का? इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल आहे. हे तुमच्या माइंडशी खेळत आहेत पेपर सेटर. आपण पण काय करायचं? बिंदास राहायचं. आपण काय करायचं? शांतपणे. आपल्याला माहिती आहे 5 प्रश्न एका टॉपिकवर येणार आहेत ना, 3 तर माझ्या 2 ते 3 प्रश्न माझ्या नोट्समधून येणार आहेत. राहिलेल्या 2-3 मधले जे नवीन येणार आहेत, पूर्णतः नवीन येणार आहेत, 5 पैकी 3 राहिलेले. पण ह्यातले 2 मी अप्रोचवर खेळणार आहे 100%. आणि एखादा प्रश्न मला चुकवायसाठीच दिला आहे. माझा तो तुक्का लागून किंवा 6th सेन्सनं किंवा पेपर अनालिसिसनं बरोबर आला तर आला, पण बाकीचे तर येणारच आहेत. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे. प्रश्नच नवीन आले म्हणून हलायचं नाही. HRDमध्ये नवीन प्रश्न दिसला म्हणून हल्ला, घाबरला, संपला विषय. त्याचा तिथंच विषय संपतो आहे. लक्षात येतं आहे? त्यामुळं म्हणूनच तुम्हाला काय म्हणतो आहे, म्हणूनच विद्यार्थ्यांची रेंज 80 ते 110 का राहते? म्हणजे 80 पण येतात खूप मार्क असून आणि कमी अभ्यास असून, खूप अभ्यास असून 80 येतात. आणि काही जणांचा खूप लिमिटेड अभ्यास असतो पण पेपर अनालिसिस चांगलं असतं, त्यांना 110 मार्क्स काय येतात? त्याला कारणही आहे. असे प्रश्न आहेत. ठीक आहे, लक्षात येतं का तुम्हाला? तुमच्या माइंडशी खेळतं पेपर सेटर. येते लक्षात? काही प्रश्न तुम्हाला चुकवायसाठी दिलेले असतात, काही प्रश्न तुमच्या अप्रोचच्या बाहेरचे असतात, पण ओव्हरऑल अप्रोच आपला जसा तसा युटिलाइज केला की मार्क्स येतात. ठीक आहे, त्यामुळे ह्याचं लोड घ्यायचा नाही. दुसरं वाक्य काय म्हटलं आहे? शेतीच्या पारंपरिक पद्धतीतून विकास साधण्यासाठी सुशीला मुरुम यांनी इंग्लंडच्या पोरेस्ट एरियाज सिव्हिल सोसायटी या संस्थेने त्यांना मदत केलेली असं म्हटले. ओके, पुढं बघूया. पॅक्स पोरेस्ट एरिया सिव्हिल सोसायटी या संस्थेमार्फत सुशीला मुरुम यांनी महिलांचे प्रबोधन करून समूह शेती कम्युनिटी फार्मिंग ही संकल्पना रुजवली आणि या परिसरात दारू विक्री बंद करण्यात महिलांनी यश आले. आपला अप्रोच काय आहे HRDमधला? काय म्हणतं की असं काही पूर्णतः नवीन आलं ज्याच्यामध्ये पूर्ण थिअरी आहे, तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही डोक्याला विचार करायला शक्यताच नाही आहे, पहिल्यांदा ऑप्शनकडे जायचं. ठीक आहे, ॲप्रोच बेसिसवर ऑल ऑफ द अबव पर्याय आहे का? ऑल ऑफ द अबव असेल, आपल्याला बरोबर विचारलं असेल तर सरळ उत्तर 4 लिहायचं. अजिबात विचारसुद्धा करू नका, मी सांगतो ते फॉलो करा. ठीक आहे, असं केलं तुम्हाला काय येतं? ऑप्शन क्रमांक 4 हे लिहायचं. आता तुम्ही म्हणाल सर हे तर केलं पण ह्याचं उत्तर तर आयोगाने काय दिलं आहे? 3 हे उत्तर आहे खरं. हे तुमचं ऑप्शन चुकीचं आहे. तरी पण मी तुम्हाला सांगतो, तरी पण तुम्ही उत्तर एक्झाममध्ये असा प्रश्न आल्यानंतर ऑल ऑफ दी अबो लिहायचं आहे. मी जाणीवपूर्वक सांगतोय, तुम्हाला खूप अनुभवातून सांगतोय. तुमचं उत्तर 4च पाहिजे, ऑल ऑफ दी अबोच पाहिजे अशा प्रश्नामध्ये. अजिबात अप्रोच सोडायचा नाही.
असं केल्यानंतर तुमचं, मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे, 10 प्रश्न तुम्ही असे केले तर तुमचे 8 बरोबर येणार आहे आणि 2 चुकणार आहे. त्या चुकणाऱ्यातला आयोगाने हे पेपर सेटरने हा पेपर सेट केला आहे किंवा हा प्रश्न सेट केला आहे, त्याच्याप्रमाणे चाला. लक्ष येतं आहे, त्या चुकायसाठीच प्रश्न आहे हा. ठीक आहे, अजिबात तुम्ही कधीच वाचू शकत नाही असा डेटा विचारला आहे. आणि जर वेळेस आदिवासी या टॉपिकमध्ये असाच एक विचारला जातो आहे, येते लक्षात, काहीतरी कुठली तरी एखादी फॅक्ट विचारली जाते, तुम्ही नाही वाचू शकत ते. ठीक आहे, पुढे बघा आता पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती कारणे भारतातील आदिवासींचे प्रश्न गंभीर होण्यास कारणीभूत ठरली आहेत? ठीक आहे, आदिवासींचे प्रश्न गंभीर होण्यास कारणीभूत ठरली आहेत. ओके, 2021चा प्रश्न आहे. बघा काय म्हटलं आहे, आदिम संस्कृतीचा ऱ्हास, म्हणजे आदिवासींची संस्कृतीचा ऱ्हास होतो आहे त्यामुळे त्यांचे प्रश्न वाढत आहेत का? डेफिनेटली. ठीक आहे, पुन्हा काय म्हटलं आहे, जंगलविषयक कायदे. आता ह्याच्या बाबतीत बघा दुमत असू शकतो. जंगलविषयक कायदे, आता इथं काय आहे की कन्फ्युजन आहे. जंगलविषयक कायदे हे स्वातंत्र्यापूर्वीचे असतील तर, इंग्रजांच्या काळातले असतील तर ते आदिवासींचा प्रश्न गंभीर व्हायला कारणीभूत ठरले असते. ठीक आहे, परंतु आता आपल्याला प्रश्न स्वातंत्र्य होऊन एवढी वर्ष झालेली आहेत आणि सध्याच्या घडीला फॉरेस्ट राईट ॲक्ट आहे किंवा आपला फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट आहे, हे पॉझिटिव्ह सेन्सनं झालेले आहेत आणि त्यानं आदिवासींचा मनापासून जाणीवपूर्वक विचार केला गेलेला आहे. येते का लक्षात? 1980चा फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट असेल, FRA 2006चा आहे, पेसा ॲक्ट आहे, या अंतर्गत आदिवासी लोकांसाठी पॉझिटिव्ह गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं हे जंगलविषयक कायदे जे झालेले आहेत ना लेटेस्टमधले, तर हे कायदे आदिवासींचा प्रश्न गंभीर होण्यास कारणीभूत ठरलेले नाहीत, उलट ते सपोर्टिव्ह आहेत. ठीक आहे, पुढे काय म्हटलं आहे, विकास प्रकल्पामुळे होणारे विस्थापन, हा तर गॅरंटीड यायला पाहिजे. C100 आणि सगळीकडेच ऑप्शनमध्ये दिला आहे बघा, C सगळीकडेच आहे. आणि आदिवासींचे धर्मांतर, फोर्सफुली जर कन्व्हर्जन केलं तर त्यांचे प्रश्न गंभीर होणारच आहेत. त्यामुळे आपल्याला उत्तर काय निघतं आहे, ACD. ठीक आहे, ACD हे आपलं उत्तर या ठिकाणी मिळतं आहे. पुढं, आदिवासी कल्याणासाठी खालीपैकी कोणते महत्त्वाचे घटक आहेत? ठीक आहे, आदिवासींच्या कल्याणासाठी महत्त्वाचं घटक कुठलं, म्हणजे आदिवासी लोकांसाठी रिलेवंट असणारे घटक कुठलं? इन शॉर्ट इतका साधा प्रश्न विचारला आहे. ठीक आहे, कल्याणासाठी आपण विचार करायचा, खालच्या ऑप्शनमधला घटक आहे त्यांना आदिवासींचं कल्याण होईल का? होईल, तर बरोबर. ठीक आहे, पहिला बघा, आदिवासी संरक्षणासाठी इतर नागरिकांप्रमाणे समान दर्जा. येस, त्यांना इतरांप्रमाणे समान दर्जा दिला, त्यांना म्हणजे त्यांना अनटचॅबिलिटी वगैरे आपण असं नाही काय फॉलो केलं तर त्यांच्या कल्याणच होणार आहे. व्हेरी गुड. पुन्हा काय, संविधानातील कलम 23नुसार वेठबिगारी पद्धती बेकायदाशीर ठरवली. डेफिनेटली बरोबर आहे. 23नुसार वेठबिगारी, अनटचॅबिलिटी डिस्कार्ड केली की इक्वॅलिटी येणार आहे, म्हणजे त्यांचं कल्याण होणार आहे. बरोबर. पुन्हा काय म्हटले, लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा आणि विधानसभेला राखीव जागा. डेफिनेटली त्यांना रिप्रेझेंटेशन मिळणार आहे, त्यांचे लोक निवडून गेले की त्यांच्यासाठी कामं करतील, कल्याण होईल. आणि आता चौथा वाक्य काय म्हटलं आहे बघा, जमीन हस्तांतरणाचे अधिकार. ठीक आहे, जमीन हस्तांतराचे खाली बघा, ऑल ऑफ द पर्याय तर आहे का? ऑल ऑफ द पर्याय नाही, म्हणजे 100% काढायचं आहे. आणि चौथं वाक्य बघा, आदिवासी समाजाच्या सगळ्यात मोठी दुविधा काय आहे, सगळ्यात मोठी समस्या काय आहे? तुम्ही बेसिक स्टेट बोर्ड वगैरे जर वाचले असतील की तुम्हाला लक्षात येईल की आदिवासी लोकांना, म्हणजे जे बाकीचे इतर समाजातील लोक आहे किंवा सावकार आहे विशेषतः, ते काय करतात की कर्ज देतात आणि त्या कर्जावरती त्यांच्यावरती खूप मोठा डोंगर होतो आणि त्यांची जमीन वेगवेगळ्या मार्गाने लाटायचा किंवा लुबाडायचा प्रयत्न केला जातो. ग्रामीण भागातला शब्द आहे लाटायचा, त्यांना चुकीचं समजून घेऊ नका. ठीक आहे, आणि ते काय करतात की ॲक्वायर करायचा प्रयत्न करतात, म्हणजे इल्लिगली एक प्रकारे. ठीक आहे, म्हणून काय केलं आहे की शासनानं काय केलं की आपला जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांची जमीन हस्तांतर करता येत नाही. आदिवासीची बिगर आदिवासीला जमीनच हस्तांतरण होत नाही. ठीक आहे, मग जमीन हस्तांतरणाचे अधिकार दिले म्हणजे एक प्रकारे निगेटिव्ह घटक आहे, त्यांना कल्याण नाही होणार, त्यांचं नुकसानच होईल. त्याच्यामुळे ड बाहेर काढायचं आपल्याला. लक्षात आहे ड, आणि मग आपलं उत्तर येणार ABC. येते लक्षात? म्हणजे सगळ्यात वीक स्टेटमेंट बाहेर काढायचं की सगळ्यात चुकीचं म्हणजे काय चुकीचं, त्यातली त्यात काय चुकीचं करू शकतो. पहिल्या 3 स्टेटमेंटमध्ये चुकीचं करण्यासारखं काहीच नाही, त्यानं कल्याण होणार आहे, डेफिनेटली होणार आहे. चौथ्यानं होईल का? नाही, तर नाही होणार. आता बघा 14 नंबरचा प्रश्न, आदिवासी समाजाला खालीलपैकी कोणत्या नावानं ओळखलं जातं? 2021चा प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्ही जर बघा आता जे आधी जुने थोडीशी तयारी करत होते, म्हणजे 2022 पूर्वी जे CSAT चांगला करत होते ना, त्या CSATमध्ये एक टॉपिक होता बघा आदिवासींसंदर्भात, आणि त्याच्यामधलेच हे जसे तसे ऑप्शन आहे ते, म्हणजे CSATचा कुठं कुठे फायदा पण होतो आपल्याला. इथे मूळ निवासी, वन्यजाती, गिरिजन, अनुसूचित जमाती सगळी नावं आहेत वरीलपैकी सर्व. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे कॉमन याच्यावरनं पण कळतं आहे की आदिवासी म्हणजे तिथले मूळ निवासी होते, गिरिजन म्हणजे पर्वताच्या ह्याच्यामध्ये राहणारे, अनुसूचित जमाती तर त्यांना ऑफिशियली म्हटलंच जातं, वन्यजाती वनात राहतात, म्हणून सगळे ऑप्शन बरोबर येतात. आणि आता बघा हाच प्रश्न आहे का नाही 14 नंबरचा, तर तोच प्रश्न खाली बघा 64 नंबरचा 2022ला जसा या तसा विचारला गेला आहे, आदिवासीला कोणत्या नावाने. PYQ अनालिसिस का महत्त्वाचं आहे ते ह्याच्यासाठी, तुम्ही PYQ केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळतं कुठे भर द्यायचा आहे. लक्षात आलं? ओके, आता पुढचा बघा, वरचा आपला एक प्रश्न राहिला होता. हां, खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहे? 2022चा प्रश्न आहे. सर्वसाधारण लोकसंख्येपेक्षा आदिवासी समूह
आजारपण आणि कुपोषण या धोक्यांना लवकर बळी पडतात त्यांना सार्वजनिक अथवा जिल्हा आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी 5 किलोमीटर ते 80 किलोमीटर अंतर कापावे लागते. ठीक आहे. आता दुसरं वाचूया, मी तुम्हाला सांगतो. संपूर्ण भारतात सार्वजनिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना सरासरी 13.55 किलोमीटर अंतराचा प्रवास करायला लागतो. बोला काय म्हणणं आहे तुमचं? लक्षात आलं काय करतं आहे आयोग किंवा पेपर सेटर काय करतं की तुमचे त्या टॉपिकवरचं कुठली तरी एखादी PDF बघत असेल किंवा कुठला तरी एक रिपोर्ट बघत असेल आणि त्यातली 2 वाक्य उचलून टाकता इथं प्रश्नामध्ये. तुम्हाला जन्मात शक्य नाही की तिथं जायचं आणि तेवढं वाचायचं. तुमच्याकडे काय अप्रोच आहे, तुमच्याकडे लॉजिक आहे, तुम्हाला माहिती आहे की आयोग कसं पेपर सेट करतं. ठीक आहे. आता बघा, आपल्याला फक्त एवढं माहिती पाहिजे की आदिवासींमध्ये आजारपण आणि कुपोषण गंभीर आहे का? डेफिनेटली आहे. ठीक आहे. त्यांच्या हेल्थ फॅसिलिटी वगैरे नाही आहेत. ठीक आहे. डेफिनेटली सामान्य लोकांपेक्षा त्यांना खूप जास्त अंतर चालायला लागतं कारण डोंगराळ भाग, रिमोट भाग असतो, कुठे जवळ हॉस्पिटल नसतात. त्यामुळे पहिलं वाक्य आपल्याला बरोबरच करायला लागतं. 5 ते 80 असू शकतं ना, 5 ते 80. पुन्हा काय म्हटलं आहे, संपूर्ण भारतात सार्वजनिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना सरासरी 13.5. तुम्हाला बिलकुल अंदाज नाही तर 13.55 या ठिकाणी 5 जरी ॲव्हरेज दिलं असतं किंवा 25 दिलं असतं तरी पण तुम्हाला बरोबरच करायला लागलं असतं. बिकॉज यू डोंट नो. तुम्हाला माहिती नाही ती गोष्ट काय, मग बरोबर आहे. जे तुम्हाला माहिती नाही ते बरोबर आहे. दोन्ही वाक्य बरोबर. पर्याय क्रमांक 3 आणि हेच उत्तर आहे. लक्षात दिलं, HRDमध्ये हाच गेम आहे. तुम्हाला हळूहळू कळेल की PYQ किती इम्पॉर्टंट आहेत. मला वाटतं कळायलाच लागलं असेल एव्हा या 4-5 टॉपिकमध्येच. आता बघा पुढचं विधान, खालीपैकी कोणती विधान आहे बरोबर आहे? 63 नंबरचा प्रश्न. गडचिरोली येथील हेमल कसा हा आदिवासींसाठीचा आरोग्य प्रयोग डॉक्टर आमटे या दाम्पत्याने उभारला आहे. तुम्ही HRD काय म्हणतात त्याला, म्हणजे तुम्ही स्टेट बोर्ड वाचलं किंवा वेगवेगळ्या स्वातंत्र्योत्तर भारत वाचला किंवा सामान्य इतिहासाचं पुस्तक वाचलं, कुठे ना कुठे तुम्हाला आमटेंचा उल्लेख सापडतो. गडचिरोलीला हेमल कसा त्यांचा प्रकल्प आहे. महाराष्ट्र दर्शन, तुम्ही MPSC पास झाल्यानंतर महाराष्ट्र दर्शन ज्यावेळेस तुम्ही म्हणजे वनामती थ्रू जाताना त्यावेळेस हेमल कसाला नेलं जातं. आमची बॅच नेली होती. खूप चांगला प्रकल्प आहे, तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. गडचिरोली. ठीक आहे. पहिलं तर बरोबर आहे. मेळघाट अमरावतीमधलं. वारंवार आपण कुपोषणासंदर्भात कुठेही काय वाचलं महाराष्ट्रात की मेळघाटाचा पहिल्यांदा उल्लेख होतो. कुपोषण आणि अपघातमृत्यूची समस्या सोडवण्यासाठी डॉक्टर बंग या दाम्पत्य काम करत आहेत तर डेफिनेटली करत आहे. ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक हे शैक्षणिक कार्य करत आहे. म्हणजे लक्षात येतं का तुम्हाला, HRD हा टॉपिक करत असताना तुम्हाला GS1 मधला हिस्ट्री कामाला येतो आहे, GS2 मधला कोर पॉलिटी कामाला येतो आणि GS4 मधल्या काही योजना विशेषतः ॲग्रिकल्चर रिलेटेड किंवा अशा काही योजना आहेत ना त्या सिंचन रिलेटेड या योजना तुम्हाला कामाला येतात. येते लक्षात. अशा पद्धतीने तुमचा 3च्या 3 वाक्य तुम्हाला या ठिकाणी बरोबर करायला लागतात. ओके. आता पुढचा प्रश्न आहे बघा, ट्रायफेड संदर्भात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट? ट्रायफेड ही संस्था वॉज सेटअप टू स्टॉप ट्रायबल एक्सप्लॉयटेशन. आपण बघितलं की ती विपणनासाठी काम करते, आदिवासीच्या कल्याणासाठी काम करते. ट्रायफेडनं काय केलं होतं, मार्केटिंग केलं. आदिवासी लोकांनी समजा एखादं काहीतरी मध काढून आणला तर ते अगदी थोडक्यात 5-50 रुपयालाच घेतला जायचा. तोच जर त्यांनी प्रॉपर ट्रायफेडच्या अंतर्गत आपण वनधन योजना बघितली, त्या वनधन योजनेमध्ये त्यांनी काय केलं की इंटिग्रेट करून त्यांना मार्केटिंग वगैरे दिलं, त्यांना पैसे जास्त मिळणार, म्हणजे त्यांचं थोडक्यात काय एक्सप्लॉयटेशन कमी होणार, असा विचार करायचा थोडासा. पुन्हा दुसरी योजना काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज स्टार्टेड अ ट्रायबल वुमेन कॉपरेशन स्कीम फॉर पुअर ट्रायबल वुमेन सिन्स 2003. म्हणजे काय म्हटलं आहे, केंद्र शासनाने गरीब आदिवासी महिलांसाठी आदिवासी महिला सशक्तीकरण योजना 2003 पासून सुरू केली. आपण आपल्या इकडच्या लेफ्ट साईडच्या नोट्समध्ये कुठंतरी वाचली काही नाही वाचली, जी वाचली नाही तर बरोबर, हे बरोबर, दोन्ही बरोबर आणि उत्तर येते पर्याय क्रमांक 3 आणि हेच उत्तर आहे. परंतु तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळी सगळ्या योजनाला असं करायचं का? नाही. ज्या ज्या PYQमध्ये योजना विचारल्या गेल्या त्यांचा डेटाबेस आपल्या नोट्समध्ये, म्हणजे इथला जो आता ह्या योजनेचा डेटा आहे हा इकडच्या साईडला डाव्या साईडला आपल्या इकडं नोट्स आहेत, या नोट्समध्ये ॲड करून घ्यायचा. लक्षात येतं शेवटी PYQचा डेटा आपल्या नोट्सच्या शेवटच्या पेजवर ॲड करून घ्यायचा नेहमी आणि तो वारंवार रिवाईज करायचा, रिपीट करायचा, कारण काय त्याच्यावर प्रश्न येणार आहे. येतं लक्षात. जसं आता बघा वरचा हा प्रश्न आला होता, ठीक आहे, आदिवासींना काय म्हटलं जातं, तर तसाच आता हा सिंपल प्रश्न आहे. पण एखादा कायदा हेच वाक्य उद्या आदिवासींवर 2024ला प्रश्न आला आणि हीच योजना एखाद्या स्टेटमेंटमध्ये वापरली तर तुम्ही परत लॉजिकवर सोडवायला गेला ना, आयोगाने इथं 2003च्या ऐवजी 2013 केलं, काय करणार आहे तुम्ही? तुम्ही म्हणणार बरोबरच करायचं असतं. पण आयोग काय म्हणते की जुने पेपर तरी बघ, मी त्याच्यामध्ये ऑलरेडी डेट दिली, डेट जी दिली त्याची नीट करायची, त्याची एक स्टेप जाऊन पुढं तयारी करायला लागते. ओके. पुढं खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? आदिवासी TB उपक्रम 26 मार्च 2021ला सुरू झाला, तुम्हाला माहिती आहे का? नाही. पुन्हा आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी TB उपक्रम सुरू झाला. बघा, आदिवासींसाठी प्रोग्राम असेल तर आदिवासी मंत्रालय 100% असणार आहे आणि तो हेल्थ रिलेटेड आहे म्हणून हेल्थ मिनिस्ट्री पण असणार आहे. त्यामुळे हे वाक्य तर बरोबर असणार आहे. त्यामुळे फक्त बरोबर
आणि वरीलपैकी नाही हे तर येणार नाही. एक तर AB बरोबर किंवा B बरोबर. आणि आता आपल्याला डेट माहिती नाही, TB उपक्रम माहिती नाही, डेफिनेटली दोन्ही बरोबर आणि हेच उत्तर आहे. खूप सोपं आहे, HRD करायला खूप सोपं आहे. कॉन्फिडन्स पाहिजे बिंदास ॲप्रोचला धरून चालण्याचा. येते लक्षात. बघा मी असं म्हणतो, तुम्हाला वाटेल फक्त असं किती बी वाटा, किती बी काय करा, पुस्तकाच्या बाहेरचा डेटा जर आला तर तो तुम्हाला ॲप्रोचवरच करायला लागतो. त्याला कुठलंही म्हणजे असं साधन नाही की तुम्ही जाऊन पाठ कराल सगळं. येते लक्षात. प्रश्न बघूनच कळतं आहे तुम्हाला काय करायला लागेल. बघा, आदिवासी उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी कोणते विकास महामंडळ कार्यरत आहे? येते लक्षात. पर्याय दिलेत त्यांनी आणि खाली बघा ABCD ऑप्शन आहेत आणि वरीलपैकी नाही पण आहे. वरीलपैकी नाहीचा आता आपण करत नाही शक्यतो कधीच. ठीक आहे. आता बघा, शबरी आदिवासी वस्ती, शबरीच्या नावाने घरकुल योजना पण आहे. ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना आहे, त्यांच्या नावानं आदिवासी वित्त महामंडळ आणि बिरसा मुंडा. आता बघा, तिघांच्या नावानं आदिवासींसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात. आता मला तर माहिती नाही यातलं कुठलं आदिवासी मंडळ आहे. ठीक आहे, तुम्हालाही माहिती नसेल, एक्झामचा पेपर सोडवताना 2023ला विचारलं गेलं आहे. तुम्हाला एक सांगतो बरं का, पण एक ज्याला कोणाला 110च्या पुढे पण जायचं आहे त्यांनी एक स्टेप एक्स्ट्रा करू शकता. म्हणजे इकॉनॉमिक सर्वे आहे का ना आपला, इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्राचा, ह्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये ना हे आपले HRDमधले सगळे सेक्शन दिले, महिला बाल विकास. एकच काम करायचं, फक्त 2 तास तुम्हाला लागतील, हार्डली 2 तास, 1.5, 2, 3 किंवा 2-3 तास किंवा हार्डली अर्धा दिवस लागेल. इकॉनॉमिक सर्वे जेव्हा करून आणलेला असतो ना तो वाचायला तुम्ही, तर त्याच्यामधनं काय करायचं, फक्त या सेक्शन वाईज जायचं आणि त्या टॉपिकमधले हेडिंग फक्त बघायचे की कुठलं मंडळ आणि कुठली योजना चालू आहे, आणि ती फक्त आपल्या या नोटच्या खाली एकदा लिहून घ्यायची. तर तुम्हाला लक्षात येईल. बघा, तुम्हाला एक पेज आहे, वाटलंच तुम्ही मला टेक्स्ट करा, सगळा हे सिलेबस झाला ना तुम्हाला मी ते इकॉनॉमिक सर्वेचं मी स्वतःच काढून देईल. तर त्याच्यामध्ये काय करायचं, स्वतः जायचं आणि प्रत्येक टॉपिकच्या तुम्हाला 3 किंवा 2 किंवा 3 किंवा असे ॲडिशनल तुम्हाला पॉईंट मिळतील, किंवा योजनेचे नाव मिळेल किंवा मंडळाचे नावं मिळतील. चर्मकारांसाठी वेगळं, ह्याच्यासाठी वेगळं, तुम्हाला अशी सगळे वेगवेगळी मंडळं मिळतील आणि त्याच्यावरती प्रश्न आलेले दिसतात. लक्ष येते. त्यामुळं ते एकदा ॲडिशनल म्हणून तेवढं करा. सगळं तुमचं एकदा सगळं हे सिलेबस लेक्चर कवर झाले ना मग ते करा. येते लक्षात. किंवा एखाद्याला टॉपिक बरोबर करायचं असेल तर इकॉनॉमिक सर्वे डाउनलोड करा आणि सेक्शन वाईज करत चाला. लक्षात येते. त्यातलं काय करायचं, मंडळं आणि योजना यांची नावं फक्त पाठ करायची. कुणासाठी कुठलं मंडळ आहे आणि योजना कशाच्या हेडसाठी आहे, फक्त एवढंच. अजिबात डिटेल करायचं नाही इकॉनॉमिक सर्वे, फक्त नावावर प्रश्न येतो. येते लक्षात. पुढं, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी केंद्र पुरस्कृत इंग्रजी माध्यमांचे निवासी शाळा कोणत्या नावाने चालवले जाते? बघा, मी तुम्हाला चॅप्टर करत असतानाच ह्याच्यासाठी PYQ अनालिसिस जबरदस्त महत्त्वाचा आहे. मी 23चा प्रश्न हा बघत असताना ना याच्या अगोदर नोट्स काढून तुम्हाला हे केलेलं आहे. आता बघा इथं, एक मिनटं तुम्हाला सांगतो. बघा, आणि तेवढीच हायलाईट केलेली आहे इकडं, शैक्षणिक योजना डाव्या साईडला बघा, इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळा एकलव्य. आणि हाच प्रश्न जुन्या PYQमध्ये विचारला गेलेला आहे. मला वाटतं 2017-18च्या आसपास कधीतरी एक विचारला गेलेला आहे. PYQ अनालिसिस हे यासाठी महत्त्वाचं आहे. जसं या तसं कुठं ना कुठं रिपीटेड होत असतं. अस्मिता वारंवार विचारली जाते, आशा वारंवार विचारली जाते, एकलव्य वारंवार विचारली जाते. येतं लक्षात. आदिवासींच्या कॉन्सेप्टवर विचारला जाते. आणि हे बघा, मॉडेल रेसिडेन्सी स्कूल एकलव्य आदिवासी शिक्षण योजना आपण एवढी डिटेल केली, 6वी ते 12वी 100% केंद्र फंडिंग कुठनं दिलं जातं. आणि आपल्याला काय, मी काय म्हटलं तुम्हाला, प्रश्न आल्यानंतर असाच प्रश्न येणार की आदिवासी मुलांसाठी, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा जी चालवली जाते केंद्र पुरस्कृत, ती कोणत्या नावानं चालवली जाते, आणि एक्झॅक्टली तो प्रश्न आला आहे. येते लक्षात. तो झाला एकलव्य मॉडेल निवासी आश्रमशाळा ए. हा आहे अप्रोच की तुम्ही प्रिडिक्ट करू शकला पाहिजे प्रश्न, आणि तसेच प्रश्न येतात. का तसे प्रश्न येतात, मी काय एवढं गॅरंटेड सांगतो, पेपर सेटर जो असतो ना तो पण माणूसच आहे आपल्यासारखा. तुम्हाला पेपर सेट करायला दिला, मला पेपर सेट करायला दिला, मी काय करणार आहे, मी काय म्हणणार की कुठल्या विषयाचा करायचा आहे, हा विषयाचा, त्याचा सिलेबस द्या. आला माझ्यासमोर सिलेबस. परत मी काय म्हणणार आहे, हां बाबा ह्याच्या अगोदर तुम्ही असे काही पेपर काढलेत का दाखवा मला. मी काय स्वतःहून थोडी एवढं डोकं लावत बसणार आहे. हां, सगळे जुने पेपर बघणार. हां, मग ह्या वर्षी असे 5 प्रश्न आलेत, ह्या वर्षी असे, हां मग ह्याच्यासारखाच आपण पुढचा पेपर काढू. हाच माइंडसेट असणार ना पेपर सेटरचा. आणि नॅचरली आपण माणूस आहे, आपण रेफरन्स घेऊनच करत असतो. पूर्ण नव्यानं सगळं करणं शक्य नसते माणसाला सहजासहजी. लक्षात येते. त्याच्यामुळं पेपर सेटरचा माइंडसेट लक्षात घ्या. तसेच प्रश्न येतात त्याच्याच एरियावरती परत त्याच फॉर्मॅटमध्ये प्रश्न आलेले दिसतात. थोडा चेंजेस होतो 5-10%, त्यात काय वाद नाही, परंतु आपल्याला त्याच्यामुळे जुने पेपर खूप बघायला लागतात. मी उगाच म्हणत नाही आहे तुम्हाला, ठीक आहे, उगाच म्हणत नाही आहे तुम्हाला की 2013 ते 2023 सगळेच्या सगळे प्रश्न का करा. एवढे प्रश्न केल्याशिवाय तुमचा 110पर्यंत स्कोर येऊ शकत नाही, हे पण मी तेवढंच सांगतो. ठीक आहे. मी जरी माझ्या याच्या लेक्चरमध्ये म्हटलं की मी 20 ते 23 का लिमिटेशन आहे,
कोणीच घेत नाही तुम्हाला 10च्या 10 वर्ष सगळेच्या सगळे प्रश्न. त्याला मग प्रचंड फी द्यायला लागते, कारण टाईम खूप जातो, खूप टाईम लागतो हे क्वेश्चन सगळं हे वेगळं हे करायला. ठीक आहे, जमलं तर मी त्या PYQ अनालिसिसची एक वेगळी बॅच घेईल. ठीक आहे, कमीत कमी पैशामध्ये पोरांना अवेलेबल करून द्यायला. पण मी आता सध्या तुम्हाला सेक्शन वाईज काढून एवढे घेतलेत मी. ओके, PYQ अनालिसिस तुमच्या लेवलला करा. मी तुम्हाला इथं अप्रोच सांगतोय 4 वर्षाचे घेतल्यानंतर तुम्हाला कसे करायचेत हे डेफिनेटली कळणार आहे. मग करणं तुमच्यावर आहे. तुम्हाला मार्क्स पाहिजेत ना तर करायला लागेल. तुम्हाला मार्क्स पाहिजे असेल तर करायलाच लागेल, त्याला पर्यायच नाही आहे. ठीक आहे, नाहीतर मग परत स्कोर कमी येईल. पुढे बघा आता शेवटचा प्रश्न. आदिवासी भागातील नवजात बालमृत्यू, ठीक आहे, नवजात बालमृत्यू कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाची महाराष्ट्र राज्यातील पहिल्या नवजात शिशु रुग्णवाहिकेचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले? आयोगाला एक सवय आहे बघा. ठीक आहे, आयोगाला सवय काय, जो तुम्हाला जसं काय म्हटलं की इकॉनॉमिक सर्वेमधलं ह्याच्यामधलं कुठलं तरी एखादं वाक्य उचलायचं तिथलं आणि ते उचलून टाकायचे. हा प्रश्न अगेन तुम्हाला काय म्हटलं, एखादा प्रश्न असा असतो डायरेक्ट डेटाबेसवरती विचारलेला असतो. हा सोडवणं खूपच अवघड आहे ॲक्च्युली. याला तुम्हाला थोडंसं डोकं काय लावायला लागतं, पेपर कधी सेट झाला असेल याचं थोडंसं ट्युनिंग करायला लागतं. ठीक आहे, हे 2023चा पेपर आहे. आता हा झाला असेल म्हणजे तुम्ही 2024मध्ये देताय, 2023साठी डिझाईन केला आहे. मग किती बॅगचा हा डेटा विचारला गेला आहे, मग त्यावेळेस कोण मंत्रिमंडळात होतं, असं एक थोडंसं जजमेंट करू शकता. परंतु अल्टिमेटली उत्तरापर्यंत पोहोचणं खूप अवघड जातं. ठीक आहे, मग तुम्हाला इथं काय डोकं तुमचं विचार करायला लागतं की इथं उदय सामंत दिला आहे, इथं तानाजी सावंत दिला आहे. सावंत कन्फ्यूज केला असेल का, इथं माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे एवढं एक्सप्लेन करून दिले, मग कदाचित हे उत्तर असेल का. राजेश टोपे मध्यंतरी आरोग्यमंत्री होते. ठीक आहे, आरोग्यमंत्री होते, मग त्यांच्या नावानं असेल का. ॲक्च्युली उत्तर 2 दिलं आहे, परंतु हे एक्झॅक्टली उत्तरापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. काही लिमिटेशन असतात. म्हटलं ना, एखादा प्रश्न डील करता नाही तशामध्ये थोडक्यात हा प्रश्न जातो. किंवा कदाचित कुणाला काही सेन्स लागू बी शकतोय, मला लागत नाही, तुम्हाला लागला तर बघा, कदाचित तुम्ही चांगलं ॲनालिसिस केलं तर तुम्हालाही कळेल ते. ओके, अशा पद्धतीनं आपलं हे आदिवासी विकास आहे, याचं PYQ अनालिसिस झालेलं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतोय 13 ते 23 सगळ्याच्या सगळं ॲनालिसिस करा. एक पॉईंट एका दिवशी जरी झाला तरी तुमचं खूप चांगलं होतं असं मी म्हणत. तरी पण तुमचा 20 ते 25 दिवसात विथ नोट्स परफेक्ट सब्जेक्ट तयार होईल. त्याच्यामुळं घाई करू नका, विनाकारण पळू नका. शांतपणे मी ज्या 7 स्टेप सांगितलेल्या आहेत पहिल्या लेक्चरमध्ये, हाऊ टू हँडल द कोर्स, त्याच्यामधल्या 7 स्टेप फॉलो करा. ठीक आहे, त्याच्याशिवाय मार्क्स येणार नाहीत. शांतपणे तयारी करा, समजून घेऊन तयारी करा, उगाच पळू नका. लक्षात येतं आहे? ऑल द व्हेरी बेस्ट. भेटूया पुढच्या 2.6मध्ये. ऑल द व्हेरी बेस्ट. चलो.